नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मनसेचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आज तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. वाडा तालुक्यातील हरसोला ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी अर्ज करताना काही सदस्यांनी अपूर्ण माहिती व माहिती लपवली होती. ती माहिती निदर्शनास आणून व त्याविरोधात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळेस या आंदोलनाची दखल नायब तहसीलदारांनी घेतली व या विषयावर चर्चा करून सखोल चौकशी करून लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. तुर्तास हे आंदोलन स्थगित केलं असल्याचे कांतिकुमार ठाकरे यांनी सांगितलं. तर पंचायत समिती येथे कोणसई ग्रामपंचायत येथे नियम मोडून परवानग्या दिल्या जातात, त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून थेट महावितरण कार्यालय गाठून लोकांना होणाऱ्या असुविधा आणि वारंवार लाईट जाणे, त्यामुळे सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसतो आणि इतर असे अनेक समस्या याबाबत अधिकारी कटकवार यांच्याशी चर्चा केली आणि जर हा खेळ असाच चालत राहिला तर आम्ही उग्र आंदोलन छेडू असे इशारा देत कांतिकुमार ठाकरे यांनी सांगितले. यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक देवेंद्र भानुशाली, दीपक ठाकरे, उपतालुका अध्यक्ष संतोष बोमटे, उपतालुका अध्यक्ष नितीन भोईर, उपतालुका अध्यक्ष रवी जाधव, तालुका संघटक महेंद्र बसवत, तालुका सचिव स्वप्नील मोरे, शहर अध्यक्ष मयूर म्हात्रे, विभागीय सचिव प्रकाश धानवा, विभाग अध्यक्ष देवाशिष कांभारे, विभाग अध्यक्ष सूरज पाटील, विभाग अध्यक्ष अजिंक्य मोकाशी, उपविभाग अध्यक्ष प्रणय पाटील, उपविभाग अध्यक्ष हेमंत भोपी, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत जाधव, शहर सचिव विजय बोरसे, शहर उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर उपाध्यक्ष ओमकार साळुंके, उपशहर अध्यक्ष वैभव किनी, तर शहर अध्यक्ष किरण यादव व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे.